हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. वीकेंडला आपल्याला काहीतरी छान चटक मटक असं काहीतरी खावं वाटतं. अशा वेळेस सगळं डाएट बीएट बाजूला ठेवा वाटते आणि छान चमचमीत अशी काहीतरी भाजी खावा वाटते. तर अशीच वीकेंड साठी मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी मी असे 2 साधारण बटाटे घेतले आहेत आणि चॉप करून घेतले आहेत. एक गाजर घेतला आहे आणि त्याला अशा प्रकारे उभं कापून घेतलंय. नंतर हे कॉलीफ्लावर साधारण वाटीभर असेल त्याचे सुद्धा असे तुकडे करून घेतलेत. आणि वाटाणे हे पाव किलो वाटाणे होते. हे ते समजा अर्धी वाटी झालेत. वाटाणे काय आपण जेव्हा सोलतो ना तेव्हा अर्धे पोटात जातात, त्यामुळे हे अर्धी वाटी जमलेत. तर हे सगळ्या भाज्या आता आपल्याला हळूहळू तळून घ्यायच्या. तर त्यासाठी किचन मध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. सुरुवातीला आपण ह्या बटाट्याच्या फोडी छान तळून घेऊया. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतर मंद आचेवर हे बटाटे तळून द्या. 50-60% याला चांगलं फ्राय होऊ द्या. थोडस फुल आपल्याला फ्राय नाही करायचंय. थोडासा त्याचा रंग बदलला की काढून घेऊया. थोडासा गुलाबी तांबूस रंग त्याला येऊ द्या आणि नंतर काढून घ्या. त्यानंतर कॉलीफ्लावर आपण तळून घेऊया. प्रत्येक वेळेस सुरुवातीला तेल टाकून घ्या आणि नंतर मंद गॅस करा. हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचंय. याला अशा प्रकारे थोडे डाग पडू लागले की काढून घेऊया. त्यानंतर गाजराला सुद्धा अशा प्रकारे तळून घ्या. प्रत्येक गोष्टीला 2 किंवा 3 मिनिट लागतात तळण्यासाठी, त्यामुळे काम असं काही जास्त मोठं वाढत नाही, पण भाजी एकदम छान सुंदर टेस्टी होते. बघाशी भाज्या दाखवताना मी वांग दाखवायचं विसरली. तर मी इथे 2 छोटी वांगी असे उभे कापून घेतले आहेत आणि ते सुद्धा असे फ्राय करून घ्यायचे. तर ह्या ज्या भाज्या आहेत ना, तर यापैकी तुम्हाला ज्या आहेत अवेलेबल तुमच्याकडे त्या घेऊ शकता आणि जर याची तुम्हाला भाजी आवडत नसेल तर स्किप सुद्धा करू शकता. या भाजीमध्ये तुम्हाला जितक्या भाज्या वापरायच्या तेवढ्या वापरा. इथे तुम्ही बीन्स पण वापरू शकता. आता हे वाटाणे आपल्याला तळून घ्यायचे. फक्त हे वाटाणे तळताना एक लक्षात ठेवायचं की हे आपण तेलामध्ये घातल्यावर फुटतात, त्यामुळे तेल अंगावर उडू शकते. अशा वेळेस तेल हे जास्त गरम करू नका, मंद आचेवरच तळा. अशा प्रकारे सगळ्या भाज्या तळून मी बाजूला ठेवल्या. आता आपण याला फोडणी घालूया. फोडणीसाठी सुद्धा काही वाटण घाटण करायची गरज नाहीये. सुरुवातीला तेलामध्ये त्याच कढईत मी तेल होतं ते बाजूला काढून ठेवलंय जास्त तेल आणि त्याच्यात फोडणी तयार केली आहे. सुरुवातीला मोहरी घातली, ती तडतडली की जिरं घातलं आणि त्यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे. त्याला सुद्धा असं छान लालसर होऊ द्या. कांदे लालसर झाले की त्यामध्ये साधारण मोठे 2 टोमॅटो बारीक चिरून घाला. टोमॅटोला लवकर पाणी सुटून नरम व्हावे म्हणून थोडंसं मीठ घाला. टोमॅटो आपल्याला छान शिजू द्यायचा आहे, त्यासाठी आपण याला 2 मिनिटे झाकण ठेवून शिजू देऊया. बघा आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालाय. त्याला परत एकदा छान मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये
2 ते 3 चमचे सुके खोबरे घाला. सुके खोबरे चांगले फ्राय झाले की त्यामध्ये बाकीचे कोरडे मसाले आपल्याला घालायचे. तर ही जी भाजी आहे ना ती 3 ते 4 लोकांना आरामशीर पुरते. यामध्ये मी अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घातलाय. या गरम मसाल्यामध्ये तिखट आहे त्यामुळे मी वेगळं तिखट घालत नाही. मी प्रत्येक रेसिपी मध्ये सांगते की माझ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी तिखट आहे त्यामुळे मी वेगळं तिखट घालत नाही. आणि माझ्या घरी जास्त तिखट कोणी खात नाही त्यामुळे मी वेगळं असं तिखट घालत नाही. जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर वेगळं तिखट घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घाला आणि 1 चमचा धणेपूड घाला. हे सर्व परत छान मिक्स करा आणि फ्राय करून घ्या. सगळे मसाले फ्राय झाले की आपण ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या घालूया. ह्या भाज्या आता सगळ्या हलक्या हाताने मिक्स करा. कारण भाज्या मोडल्या नाही पाहिजे, तळल्यामुळे त्या सॉफ्ट झाल्या आहेत. तर हलक्या हाताने त्या सगळं मिक्स करून घ्या. त्याला थोडी ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. आणि त्याला आपल्याला 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. म्हणजे हा जो मसाला आहे तो सगळ्या भाज्यांना छान मुरला पाहिजे, म्हणून त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. बघा कसं छान रंग आलाय भाजीला. वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्या. पाच मिनिटानंतर झाकण काढून बघा. हा काय मस्त वाफ सुटली आहे, दणदणीत वाफ आली आहे आणि भाजी सुद्धा आपली छान तयार झाली आहे. आता परत एकदा त्याला मिक्स करा आणि चेक करा की आपली भाजी व्यवस्थित शिजली का. एक बटाटा चेक करून बघा. इझिली बटाटा कट झाला म्हणजेच आता आपली सगळी भाजी शिजून तयार झाली आहे. आता आपण त्याचं प्लेटिंग करूया. एक बोल घ्या आणि त्यामध्ये ही भाजी सर्व करा. मी जेव्हा वाटाणे तळले होते त्यातले थोडेसे बाजूला काढून ठेवले होते. त्या वाटाण्याने किंवा मटाराने छान गार्निश करा. वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर घाला. आणि अशा प्रकारे आपली गरमागरम भाजी तयार झाली आहे. चपाती सोबत, पराठा सोबत, पुरी सोबत छान एन्जॉय करा. कशी वाटली मग तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असल्यास लाईक करा आणि कमेंट जरूर करा. तुम्ही स्वतः करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.